अरे जेवायला उठ ना, उठ जेवायला. नमस्कार गाईज, कसे आहेत तुम्ही? तर आज आम्ही चाललोय मडीला आणि बऱ्याच दिवसापासून ठरलो होतं शूटचा आपला नवस होता. फायनली आज मुहूर्त लागलाय आणि शंभू एकट्या घरी म्हणून त्यामुळे जायला भेटतात. आम्ही सगळे निघलोय मडीला. आता इंस्टाला आले तर पाहिलं आमच्या गाडीत आलेलं वन साइड ड्रायव्हर. तर गाईस फायनली आम्ही पोचलो. पहिले तोंड धुवून घेतं का? आणि हा आमचा घालवली बोलतोय, तोंड धुवून दिलं. किती वेळ झोपायचा म्हणजे माझ्यासाठी रोहन अख्ख्या गाडीमध्ये फक्त 5 मिनिटं जागा राहायला असेल. तिथे माहिती तू किती 3 मिनिटं जागा राहिला. 300 किलोमीटर चालवली तू गाडी. 250. चल ना, काय होतं? काय 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 होतं त्यात? काय मोठी गोष्ट आहे? चल ना. शिकवले कोणी? बोल ना, थँक्यू बोल ना. उशी घेऊन तू बसली होती. असू दे घे.
गाईस पहिल्यांदा मडीला आले आणि इतकं छान दर्शन झालं, एकदम शांततेत व्यवस्थित मन भरून. आणि तेच खूप मला बरं वाटतं की कधीही मी दर्शन देते, माझं कुठलंही दर्शन गर्दीत किंवा असं होत नाही. देवाची इच्छा असते त्याच्यामुळे. आणि खूप भारी वाटतं, खूप शांतता आहे. फर्स्ट टाईम मडी केली आहे, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर. लहान होती तेव्हा पप्पांसोबत आली होती आणि ऑलमोस्ट 12-13 वर्षानंतर मी आली आहे. बट खूप भारी वाटलं आहे. ओम नमो आदेश अलग निरंजन. फायनली बडे बाबाला पोहोचले आता. संजय पाटील कोण आहे रे? तर गाईज बडेबाबाचं पण दर्शन खूप चांगलं झालं आहे आणि इथे मंदिराचं काम चालू आहे त्याच्यामुळे लगेच दिसून येत आहे आणि खूप मस्त असं दर्शन झालेलं आहे. आता इकडनं जाणार आहे कदाचित शिवकडे आणि त्यानंतर जायचं अजून एक ठिकाण. मस्त दर्शन झालं, खूप भारी वाटलं. बडेबाबा की जय. तर गाईज फायनली आम्ही आलो शिवला भेटायला आणि हे रहा शिव. अय ये चल चले ये. माहेर कमी धक्का दे ना, जरा कमी धक्का दे ना. चल येतो घरी. तो पेरू आणला तो बघ संकेत. पेरू आणला बघ तिथं आणि पेरू आणलं बघ. का पहिले पेरू का पहिले खुलून बघ ना तिथं बाई. पेरू 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 शेट पहिले पेरू तो पेरू शेट. पेरूला बघ नाही ते पिकल्यानंतर जास्ती वास येत लोटीला. दे चल एक दे चल दे दे मी सांगता द्यायला दे 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 दे. आता लोटला तुला, जा आता दाबला तुला. ये चल ये बघतो पेरू शेट. दाबिल आणि इथे एक वासरू आहे त्यांचा. भारी आहेत. अजून दाखवतो तुम्हाला. इथं बी एक वासरू आहे आणि अजून एक इथे दोन छोटे छोटे वासरं दाखवतो तुम्हाला. लय भारी वासरं आहेत. इथे एक वासरू आहे, एक घोडी आणि असे वासरं आहेत. एक बैल आहे, मला ही आवडला. इसको मैं घर पे लेके जाएगा. ऐ मस्त छोटे वाईट वासरं आहेत, भारी वाटतात. ही घोडी बी आहे त्यांची. अरे जेवायला उठ ना. उठ जेवायला. मैं उठना जेवायला. एक मग उठला म्हणजे मला आवाज देतो उठणं जेवायला. तिका मी आव का लगे उठणं जेवायला बोलतं. आणि या गायनी जरा फेरेल लावली जास्ती लावली. हे देख चेतनबाई सारखी उठसूट पावडर लावतं. उठसूट पावडर. आता तिथून जायचं असं घरी नाही तुला आपण. चप्पल कुठे तुझे दुश्मनाने काढले. गाईज आता आम्ही चाललोय. शिवला पण भेटून झालंय आणि आता आमच्या माऊलीला पण भेटून झालंय. माऊली आम्ही शिवला भेटायला गेलतो. आता कसं वाटते तुला? हां कसं? चल बाय कर. बाय कधी येशील? 1 महिन्यानी सुट्टीवर आली तू मामाकडे. चल बाय.
तर काल आम्ही गेलो होतो शुभम भाऊंकडे आणि शुभम भाऊने आम्हाला लसूण एवढा कांदा म्हणजे आम्हाला वर्षभर खपणार ना एवढा कांदा दिलेला आहे. मेन म्हणजे मुद्दा असा की वस्तू आपण पण विकत घेतो, आपण घेतच असतो कारण आपल्याला हे पीक आपल्याला नसतं. बट कोणाच्या घरी गेल्यानंतर आपल्याला एवढं सन्मानाने गोष्टी देतात, ही सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे माणुसकी. आणि खूप छान वाटलं की आपल्याला घरचं काहीतरी भेटलं आहे फायनली, घरचं विकत आणण्यापेक्षा. थँक्यू सो मच शुभम भाऊ. आणि ताईंना पण खूप थँक्यू, जेवण लय भारी झालं होतं. सगळ्या पोरांना आम्हाला खीर जास्त आवडलेली आहे, खरंच खूप छान जेवण झालं. थँक्यू सो मच. बंद कर रे. अरे आंब तू घे.